फक्त 2 ग्लास तांदळामध्ये आज आपण एकदम परफेक्ट असे खिचिया पापड बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही एकटे जरी बनवत असाल ना, तरी साध्या सोप्या पद्धतीने आरामात होतात आणि लवकर होतात. यामध्ये बिघडण्याचे अजिबात चान्सेस नाही आहेत. खायला कुरकुरीत लागतात आणि खमंग पण लागतात. उन्हामध्ये वाळवण्यासाठी पण गरज नाही. इतके साध्या सोप्या पद्धतीने मी इथं रेसिपी शेअर केले. स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी आणि कृती, साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि टेस्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी मी इथं लाल मिरची असते ती लाल मिरची 4 ते 5 लाल मिरच्या मिक्सरला थोडंसं जाडसर बारीक करून घेतलंय. तुम्हाला हवा असेल तर हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर 3 चमचे मीठ घेतले, म्हणजे चवीनुसार मिठाचा वापर करायचा. तर अशा प्रकारे मीठ घेतल्यानंतर पापड खार घेतलंय 2 चमचे, 3 चमचे मीठ घेतले आणि 2 चमचे पापड खार घेतलेला आहे. जिरे 1 चमचा आणि ओवा 1 चमचा. या ठिकाणी माझ्याकडे 1 ग्लास आहे. हा जो ग्लास आहे तो पाव किलोचा ग्लास आहे. तर याच ग्लासने मी सर्व प्रमाण दाखवलेलं आहे. 2 ग्लास तांदूळ म्हणजे अर्धा किलो तांदूळ मी रात्रभर भिजायला ठेवले होते. साधारणतः 7 ते 8 तास हे तांदूळ जे आहे ते रेशनचे तांदूळ आहेत. तर रेशनचे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते. तर हे जे तांदूळ आहे ते आता आपण परत एकदा 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. तर आता आपण शिजवायला घेऊया. शिजवण्यासाठी ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतले, 1 ग्लास तांदळासाठी 5 ग्लास पाणी घ्यायचंय, म्हणजे 5 पट पाण्याचा वापर करायचा आहे. तर मी 2 ग्लास तांदूळ घेतले, त्याच्यासाठी 10 ग्लास पाण्याचा वापर केला. पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी यायचं आहे. त्याच्यानंतर जिरे टाकूया, ओवा, पापड खार टाकलेला आहे. त्याच्यानंतर मीठ टाकूया आणि आपण जे चिली फ्लेक्स करून घेतले मिरचीचं ते टाकायचं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तांदूळ टाकायचं आहे. इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचं तांदूळ वापरू शकता. फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, कारण इंद्रायणी जे तांदूळ असतं ते जास्त चिकट असतं, त्याच्यामुळे त्याचा वापर नाही करायचा. तर हे सर्व मिक्स केल्यानंतर एखादी उकळी येऊ देऊया आणि टोपण लावायचं आहे. गॅस मीडियमवरती करून एक 6 ते 7 शिट्ट्या करायच्या. कंपल्सरी इथं 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे कसं तांदूळ चांगल्या प्रकारे शिजलं जातं. आणि मेन म्हणजे मिठाचं प्रमाण जेवढं दाखवलं ते एकदम परफेक्ट आहे. जर जास्त मीठ तुम्हाला शिजवताना जरी कमी लागत असेल ना, जेव्हा तुम्ही पापड वाळल्यानंतर तळचाल ना, तर त्यावेळेस ते पापड जे आहेत ते खारट लागतात. तर चांगल्या प्रकारे तांदूळ शिजवून झालेलं आहे. व्यवस्थित असं घोटून घ्यायचं, जेवढं होता होईल तेवढं मिक्स करायचं आहे. तर मी रवीच्या साह्याने पण बारीक पेस्टसारखं करण्याचा प्रयत्न करते, कारण जेव्हा वाळतील आणि तळले जातात ना, तेव्हा ते थोडेसे असे दाताखाली आल्यासारखे होतात, म्हणजे जाडसर होतात आणि चवीला पण लागणार नाही आहेत. त्याच्यामुळे होता होईल तेवढं आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे आणि पेस्टसारखं करायचं आहे. तर अशा प्रकारे करून घेते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामधलं थोडं थोडं आपण हे जे पीठ आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. जास्त गरम असताना याचे पापड केले जाणार नाहीत किंवा जास्त थंड असेल तरी पण होत नाहीत. काढून घेतलेलं आहे. राहिलेलं याच्यावरती टोपण झाकूया आणि हे पीठ कोमट करून घ्यायचं आहे. फक्त थोडंसं कोमट आहे. एक मी इथं कॅरी बॅग घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेते. दोन्ही साईडने तेल लावायचं, जास्त पण तेलाचा वापर नाही करायचा. दोन्ही साईडने तेल लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर जे पीठ आहे त्यातलं बरोबर 1 चमचा म्हणजे 1 पळी पीठ घ्यायचं आहे. तर हे याच्यावरती टाकून घेऊया. नंतर कॅरी बॅगचा जो दुसरा भाग आहे तो याच्यावरती ठेवूया आणि अशा प्रकारची माझ्याकडे प्लेट आहे, जे पूर्ण प्लेन आहे खालच्या साह्याने. तर प्लेट ठेवायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं आपल्याला पातळ असं दाबून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हलकंसं असं प्रेस करते, चारी बाजूने करायचं आहे. तर बघू शकता इझिली पेपर निघतोय. थोडंफार चिटकत असेल तरी पण हाताच्या साह्याने असे खालच्या साईडला चिटकून घ्यायचे. तर हे पेपर काढूया वरचा प्लॅस्टिकचा. तर साधी सोपी ट्रिक आहे, लाटायची वगैरे गरज नाही आहे. पण एवढंच की हे करताना पीठ जे आहे ते कोमटच असायला पाहिजे. तर हे टाकल्यानंतर हा अलगद असा पेपर काढायचा आहे, आपल्याला कागद काढायचे. आणि सेम दुसरा पण मी सेम याच प्रकारे करते. 1 पळी पूर्ण पीठ घेतलेलं आहे, त्याच्यावरती दुसरा साईडचं कागद ठेवायचं आहे, प्लेट ठेवायचं आहे. याला
वरच्या साह्याने थोडंसं दाबून घ्यायचं. तर अशा प्रकारे दाबून घेते. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अगदी हलक्या हाताने हे पेपर काढूया आणि आता हे पण पेपर हलक्या हाताने वाळायला ठेवूया. याच्यासाठी उन्हाची वगैरे गरज नाही आहे. मी बाल्कनी आहे, त्याच बाल्कनीमध्ये हे पापड सुकायला ठेवणार आहे किंवा 2 दिवस वाळायला ठेवणार आहे. तर बाकीचे राहिलेले पण पापड आपण सेम याच प्रकारे करून घेणार आहोत. तर एवढे पापड करण्यासाठी मला कमीत कमी अर्धा तास तरी प्लेटने हे करून दाबून करण्यासाठी गेलेले आहेत आणि शिजवण्यासाठी 6 शिट्ट्या, असं टोटल 1 तासामध्ये ही पूर्ण प्रोसेस पापडची झालेली. तर मी हे बाल्कनीमध्ये 2 दिवस चांगल्या प्रकारे वाळवून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम कागदासारखे पातळ झालेले आहेत, कुठेही तुटलेले वगैरे नाही आहेत आणि चांगल्या प्रकारे वाळवून घेतलेत. तेल एकदम कडकडीत गरम केलं आहे, त्याच्यामध्ये पापड टाकूया आणि झाऱ्याच्या साह्याने सर्व बाजूने पसरून घ्यायला बघायचं, म्हणजे ते पापड जे आहेत ते जास्त प्रमाणात पसरले जातात. तुम्ही स्टार्टिंगचा याची साईज बघू शकता आणि आत्ताची साईज बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात हे पापड जे आहेत ते तळल्यानंतर न होतात, जास्त तेलकट वगैरे होत नाही आहेत. तर हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे अजून एक तुम्हाला पापड तळून दाखवते. मी थोडे पापड इथं तळून दाखवते, बाकीचे पापड नंतरनं तळणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा ही खिचिया पापडची अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. तर अशा प्रकारे तळलेले पापड तयार आहेत, त्याच्यानंतरनं वाळलेले पण आपले पापड तयार आहेत. तर यामधलं बघू शकता थोडंसुद्धा तेलकट नाही आहे. तर एक तुम्हाला तोडून दाखवते. तर अशा प्रकारे आपले पापड तयार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.